नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 2 मधील टॉपिक 2.1 ट्राय अगेन ही कविता अभ्यासणार आहोत। तर ही कविता अभ्यासताना आपण या कवितेचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। कवितेचं नाव आहे ट्राय अगेन, म्हणजे पुन्हा प्रयत्न करा। सगळ्यात आधी आपण कविता रीड करून घेऊयात। इट इज अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन। इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन। Then your courage should appear, for if you will persevere, you will conquer, never fear, try again. Once or twice, though you should fail, try again. If you would at last prevail, try again. If we strive, it is no disgrace, though we do not win the race. What should we do in that case? Try again. If you don't find your task is hard, try again. Time will bring you your reward, try again. All that other folk can do, why with patience may not you? Only keep this rule in view, try again. The poem is written by W.E. Hixon. Try again म्हणजे प्रयत्न करा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा। ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, अगेन म्हणजे पुन्हा। तर इथे तुम्हाला पहिला एक जो वर्ड दिलेला आहे तो म्हणजे टीच। आता टीच हा जो वर्ड आहे तो इट इज, त्याचा अर्थ होतो इट इज म्हणजेच टीच। अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन म्हणजेच हा एक तुमच्यासाठी धडा आहे जणू काही। कशाचा? यू शुड हीड, म्हणून काळजीपूर्वक ऐका। कशाच्या बाबतीत धडा दिलेला आहे किंवा काय मेसेज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या कवितेतून कवीने? तर ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा। इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, एखाद्या पहिल्या प्रयत्नात तुम्हाला कदाचित यश प्राप्त होणार नाही, बट ट्राय अगेन, मग त्यासाठी पुन्हा प्रयत्न करा। देन युअर करेज शुड ॲपियर, फॉर इफ यू विल परसिव्हिअर, यू विल कॉन्कर, नेवर फिअर, ट्राय अगेन। जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहाल तेव्हा तुमच्यामध्ये धाडस येत जाईल। फॉर इफ यू विल परसिव्हिअर, आणि निश्चयपूर्वक जी गोष्ट तुम्ही करत आहात ती सातत्यपूर्ण करत राहा। यू विल कॉन्कर, नेवर फिअर, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटणार नाही आणि एक दिवस तुम्हाला नक्की यश प्राप्त होईल। अशा पद्धतीने आपल्या प्रयत्नांना महत्त्व प्राप्त होतं हे लक्षात घ्या। ट्राय अगेन वन्स ऑर ट्वाइस, दो यू शुड फेल, तुम्हाला एकदा अपयश मिळेल, तुम्हाला दोनदा अपयश मिळेल, परंतु कधीतरी तुम्ही त्यात नापास व्हाल, परंतु तुमचे प्रयत्न मात्र तुम्ही सोडू नका। ट्राय अगेन अँड अगेन। इफ यू वुड ॲट लास्ट प्रिवेल, ट्राय अगेन, म्हणजे एखाद्या गोष्टीतून माघार घेऊ नका, प्रयत्नपूर्वक त्या गोष्टीसाठी सातत्य ठेवा आणि ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करा। If we strive, it is no disgrace, though we do not win the race. म्हणजेच एखादी गोष्ट कठीण आहे, परंतु त्या कठीण गोष्टीसाठी नेहमी प्रयत्न करत राहणं काय आहे? गरजेचं आहे। Though we do not win the race, एखादी स्पर्धा आपण जिंकली नाही तरी चालेल। What should we do in that case? काय करणार आहोत मग आपण त्या बाबतीत? ट्राय अगेन, म्हणजेच या संपूर्ण कवितेत ट्राय अगेन या शब्दावरती जोर देण्यात आलेला आहे हे आपल्याला दिसून येतं। आणि तो का दिलेला आहे? कारण मानवी जीवन जगत असताना तुमच्याकडे प्रयत्न असतील तर तुम्ही कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकता। इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, ट्राय अगेन, जर तुम्हाला असं वाटतंय की माझं हे दिलेले जे काम आहे ते खूप कठीण आहे, जसं की तुम्ही अभ्यास करत असाल तर तो तुम्हाला कठीण वाटतो, परंतु तुम्ही जर प्रयत्नपूर्वक नियमितपणे अभ्यास करत गेलात तर तो अभ्यास तुम्हाला कठीण वाटणार नाही, कारण तुम्ही नेहमी काहीतरी वेगळा प्रयत्न करणार असाल जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये प्रगती करता येईल। टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड, ट्राय अगेन, येणारी वेळ तुमच्यासाठी नक्कीच बक्षीस म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं घेऊन येते, तुमच्या आयुष्यात यश घेऊन येते, त्यामुळे तुमचे प्रयत्न थांबवू नका। ट्राय अगेन। ऑल दॅट अदर फोक कॅन डू, व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू, जर इतर लोक त्या गोष्टी करत असतील तर
आपण का बरं नाही करू शकत? मग त्यासाठी तुम्हाला संयम ठेवणं गरजेचं आहे. समजा तुम्ही एकदा प्रयत्न केलात आणि त्यात तुम्हाला अपयश प्राप्त झालं, तर निराश व्हायचं नाहीये. तीच गोष्ट पुन्हा करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठी तुमच्याकडे पेशन्स असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमच्यामध्ये संयम असणं गरजेचं आहे, धीर असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला ते यश प्राप्त होऊ शकतं. ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू, ट्राय अगेन. म्हणजे आयुष्य जगत असताना तुम्हाला एकच नियम लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे ट्राय अगेन. प्रयत्न करत राहणे हे जर तुमच्या हातात असेल तर तुम्हाला जी गोष्ट तुम्ही ठरवलेली आहे त्या गोष्टीत यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच ट्राय अगेन या कवितेचं जे टायटल आहे ते अशा पद्धतीने कवीने आपल्याला दिलेलं दिसून येतं. W.E. हिक्सन या कवीने कवितेतून मानवी जीवनात प्रयत्न किती महत्त्वाचे आहेत आणि ते प्रयत्न सातत्यपूर्व आणि निश्चयपूर्वक होत असतील तर माणसाला यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे आज आपण ट्राय अगेन ही कविता एक्सप्लेन केलेली आहे. आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.